नमस्कार सर. नमस्कार. हा सर, तुम्ही कालचा जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये अंदाज सांगितलेलाच आहे सर. परंतु मध्ये अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही सर. तर या हं, हं. रेकॉर्डिंग मार्फत आपण जो अंदाज दिलेला आहे सर काल, तो शेतकऱ्यांना या व्हिडिओमध्ये नक्की सांगावा. पहिली गोष्ट राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा एक म्हणजे काय होतंय, सर्वदूर पडणार आहे. काही भागात सर्वदूर बी आहे, पण अ, सर्वदूर विदर्भात पडणार आहे. हा सर. आणि इकडं ना आपलं मराठवाड्यात आहे ना, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, इकडं नगर जिल्हा ह्या भागात पाऊस नाही. तर तिकडं ते व्हिडिओ ऐकला तर त्यांना वाटतंय की मग खोटं वाटतंय. म्हणून त्याच्यामुळे म्हणलं सुरुवातीला सांगितलं विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणि सर्वदूर बी पडणार आहे. हा सर. हा म्हणजे दोन्हीही कंडिशन राहतील यामध्ये, म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचं देखील पडत आणि सर्वदूर देखील पडेल म्हणजे. काही जिल्ह्यात सर्वदूर पडेल. हा म्हणजे. आता तुम्हाला सांगतो सर्वदूर तुम्हाला सांगायचं झालं तर आज आहे 25 जून 2025. नाही सर, आज सॉरी, आज 28 जून आहे. हो, 28 जून. 28 जून 2025. हम्म. हा सर. 28 जून 2025 आहे. आता नागपूर, वर्धा, भंडारा. हा सर. हॅलो. हा सर. हा सर, आवाज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, जामोद, जळगाव, त्याच्यानंतर इकडं जालन्याचा काही भाग, त्याच्यानंतर जळगावकडे तिकडं असा ते पट्टा इकडं कळवणकडे जाणार आहे. ह्या पट्ट्यात पाऊस येणार आहे बघा. सरीव सरीव जोरात येणार आहे आज हा. दुपारनंतर आणि काही रात्रीला काही काही ठिकाणी हा सर, यामध्ये सर मुसळधार पाऊस देखील राहू शकतो. मुसळधार होणार आहे. मग ते विदर्भात होणार आहे. हा सर. आता आमच्या बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे चांगला पाऊस झालेला आहे सर. परवा अनेक भागात पूर देखील आलेला आहे सर, आणि शेतकऱ्यांची पिकं देखील खराब होऊन गेलेली आहे. आणि काही भागांना कसं होतंय सर, आपलं धाराशिव, बीड, हिंगोली या भागांना पावसाची प्रतीक्षा आहे सर. त्यांच्यासाठी तर काय? तिकडं त्यांच्यासाठी सांगतो की त्यांना म्हणलं ना, कालच्या अंदाज सांगितलंय की आज सुद्धा ना तिकडं म्हणजे आज 28 जूनला ना तिकडल्या भागात बऱ्याच ठिकाणी सरीव सरी येणार आहे. हा सर. आणि 29ला म्हणता वाढणार, 30-31ला परत जास्त वाढतील. हा म्हणजे त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण की ते म्हणजे आता पावसाची वाट बघत आहे, त्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे. नाही हो. तर तुमच्याकडून म्हणजे सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, नगर जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर बीड जिल्हा, ह्या भागाला जरा कमी पाऊस आहे. तर तिकडे म्हणजे एवढा असं मोठा पडणार ना, जसं विदर्भात पडला तसं नाही पडणार. तिकडं सरीच येणार आहे समजा. हा सर. पण आणि रिमझिम रिमझिम पाऊस राहील पुन्हा. मग 30-31ला जरा चांगला रिमझिम पाऊस पडेल तिकडं. हा सर, म्हणजे एक पिकांना जीवनदान भेटणारा तिकडे हा पाऊस पडणार आहे. हो, नक्की. त्यांचे पिकं जाणार नाहीत. हा म्हणजे त्यांना दुबार पेरणीचं संकट येणार नाही. नाही येणार. मी आहे ना त्यांना सांगतो ना कधी येणार काय येणार. आणि जात नाही ते. एकदा पीक इतकी जमिनीत ओले जात नाही. थोडं सुकल थोडं, पण पीक नाही जाणार त्यांची. हा सर, नक्कीच सर, म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. सर्वात मोठी गुड न्यूज तुम्ही या व्हिडिओमध्ये, या रेकॉर्डिंग मध्ये दिलेली आहे सर, आपल्या भागांना. हॅलो. हा सर. पण मग आता आज देखील ना कोकणपट्टी त्या घाटमाथ्यावरला तर पाऊस कायमच आहे. ती हा तिकडे काय म्हणजे. कोकणपट्टी घाटमाथा म्हणजे सातारा, सांगली, असे पुणे, त्याच्यानंतर इकडं नाशिक, कळवण ह्या भागात ते पाऊस कायमच आहे. हो सर. पण त्याच्यानंतर काय होणार, विदर्भात मात्र चांगला पाऊस सुरू होणार. पूर्व विदर्भात जास्त पाऊस सुरू होणार आज. हा सर, म्हणजे आज पूर्व विदर्भात चांगला जोर राहणार आहे. हो. हो सर. आज पूर्व विदर्भात तुम्हाला सांगतो, हा सर. नागपूर जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला ह्या पट्ट्यात मला चांगलाच पडणार आहे. हा ती सर. पट्टा तसंच जळगावकडे जाणार आहे. घाटाच्या खाली बी पडणार आहे. जळगाव जामोद तिकडला पडणार आहे. एरोंडल तिकडे देखील आहे. पारोळ्याकडे पण आहे. हो. आणि मध्य प्रदेशकडे जास्त आहे. त्याच्यामुळे मध्य प्रदेशला जास्त पाऊस पडल्यामुळं महाराष्ट्राच्या सीमालगत जरा जास्त पाऊस पडणार आहे. हा सर, म्हणजे पूर्व विदर्भात जास्त आपलं. हो, हे पाऊस मध्य प्रदेश, खंडवा तिकडे जरा जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला पाऊस पडणार आहे. हा सर, नक्कीच याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे सर. हो. अशी परिस्थिती झाली अमरावती, अचलपूर तिकडल्या भागामध्ये आता पेरणी वापसाच नाही त्यांच्याकडे. 8-8 दिवस वापसच होत नाही, इतका पाऊस झाला त्यांना. म्हणजे असं झालंय सर परिस्थिती, की त्या शेतकऱ्यांना आता गरज नाहीये.
हा. हा आणि इकायला गरज आहे तर तिकडे नाही. मी म्हणलं भाग बदलतच पाऊस आहे. हा, म्हणजे सारखा पाऊस नाही. आणि तुम्ही हे देखील सांगितलेलं आहे की सारखा पाऊस नाही. मागच्या रेकॉर्डिंग मध्ये हा पाच पाच हो बोट जशी सारखी नाहीत तसं हा पाऊस आहे सध्याच्या स्थितीला, असं हो तुम्ही तसंच. सांगितलंय मागच्या रेकॉर्डिंग मध्ये. त्याच्यानंतर काय होईल हे पाऊस 1, 2, 3 ला ना, अं, 1 जुलै 2 जुलै 3 जुलैच्या दरम्यान परत ते पाऊस काय होईल, नागपूर पुन्हा असं पुढं पुढं सरकत म्हणजे सांग परत एकदा नागपूर, हा वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हा वाशिम, हिंगोली, नांदेड. त्याच्यानंतर परभणीपर्यंत जाईल. ते परभणीहून जालना घेईल, थोडा संभाजीनगर घेईल, इकडे जळगाव घेईल. असं करत करत ते तिकडे याच्याकडे जाणार, गुजरातकडे जाणार आहे पाऊस. हा सर. तर ते गुजरातकडे हे गेल्यामुळे काय होईल, मग काही भागातलं ना जे वारं सोडेल ना इकडं सोलापूरकडलं, हा, तिकडलं वारं 3 तारखेला बंद होईल. 3 तारखेपासून. सोलापूर, धाराशिव, त्याच्यानंतर नगर, बीड, लातूर तिकडलं वारं मग 3, 4 तारखेला बंद होईल. ते बंद झाले त्यानंतर मग 5 तारखेला परत वातावरणात चेंज होणार आहे. मग 5, 6, 7च्या दरम्यान परत पाऊस सुरू होणार आहे पुन्हा. हा सर, नक्कीच सर. आणि शेतकऱ्यांना मी सांगेल सर की आपण एवढ्या कामात असून सुद्धा. माझी 7 तारीख, माझे 5, 7 तारखेला बर्थडे आहे, त्या दिवशी सुद्धा पाऊस येणार आहे. हा सर, म्हणजे तुमच्या बड्डेच्या दिवशी म्हणजे पावसाचं आगमन होणारच, कारण की तुमच्या नावात डक आहे सर. आणि माझं ना डेट ऑफ बर्थच आहे 7/7/1960, म्हणजे सगळ्यांची साथ घेतात. हा, म्हणजे आणि तुम्हाला सर शेतकऱ्यांची साथ देखील मिळत आहे यामध्ये. तुम्हाला सांगतो, आता एक इन्स्टाला रील टाकली बघा, जावेद भाई म्हणून आहे पैठणचे. हा 27 मेला मी म्हणलं तर डेअरिंग नाही, ती म्हणले पाणी नाही लावू का, मी म्हणलं लावा. हा, म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे एक धीर देताय सर प्रत्येक तर शेतकऱ्यांना. ते जावेद भाई इथं आपले मित्रच आहेत, म्हणजे हमेशा फोन लावते. तर त्यांचा कापूस बघा ना, मी आता रीलला टाकले, अपलोड होईल आता. हा, नक्कीच. मग शेतकऱ्यांनी नक्कीच सर तुम्हाला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करावे, कारण की तिथे रोज काही ना काही मी त्याला इन्स्टाला काय करत असतो, मी काय करायला ते सगळं सांगत असतो. शेतामध्ये सोयाबीन बद्दल, हरभऱ्याबद्दल, कापसाबद्दल काय काय करणार ते सगळं सांगणार. त्या छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही शेतकऱ्याला. हा सर, बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना म्हणजे माहितीही नसतात आणि ते सांगणार आता कोणी राहिलेले नाही शेतकऱ्यांना. नाही नाही, तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची अशी परिस्थिती बरं का, म्हणजे जनरली मला माहिती आहे अनुभव. औषध फवारायचं असलं ना, दुकानावरून वेगळं आणणार, डब्यात दुसरं घालणार आणि तिसरं सांगणार शेतकऱ्याला. हा सर. हा, तसं आहे सर, नक्कीच. आणि शेतकरी. आणि माझं कसं आहे की सगळ्याला कळायला पाहिजे, एक नाही एक जणाला कळायला पाहिजे. हा सर, त्यामुळे मी शेतकऱ्यांना म्हणत आहे की तुम्ही सोशल मीडियावर नक्की फॉलो करा. पंजाब ढक 4529 नावाने अकाउंट आहे, त्या ऑफिशियल अकाउंटलाच फॉलो करा. असे अनेक अकाउंट दिसतील तुम्हाला. आज काय केलं, इतक्या दिवसात माझं फेसबुकचं अकाउंट नव्हतं, माझ्या नावावर खूप चालते फेसबुकची. हा सर, तुमच्या नावाचा म्हणजे बोलबाला आहे सगळी. नाही नाही, माझ्या नाव चालते, माझं एक पण नव्हतं. आज मी काय केलं, उघडले आज. हो सर. हा, पण मी शेतकऱ्याला म्हणेल की ऑफिशियल चॅनलला जॉईन करा, कारण की असे जे मागचे रेकॉर्डिंग टाकतात ते चुकीच्या पद्धतीने. पण आपल्या चॅनलवर सर ताजे अपडेट मिळतात, म्हणजे रेकॉर्डिंगद्वारे. कुठली म्हणजे फसवणूक घेत नाही आपण, करत नाही शेतकऱ्यांची. जे अपडेट आहे ते आपण वेळेवर पोहोचवतोय. आणि सर शेतकऱ्यांना मी सांगेल की तुम्ही एवढे कामात असून सुद्धा आपल्याला रेकॉर्डिंग देता, आपल्यासाठी वेळ काढतायत. नक्की शेतकऱ्यांनी देखील आपल्यासाठी वेळ काढावा, आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करावे. आणि तसेच ढग साहेबांच्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील फॉलो करा, तसेच फेसबुकला देखील फॉलो करा. आणि युट्यूबवर देखील त्यांचं चॅनल आहे, त्यांच्या चॅनलला ऑफिशियल चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा.